ते महत्त्वाचं होतं. त्याचा वारसा म्हणजे एन डी पाटील साहेब असतील, कर्मवीर अण्णा असतील, दिबा पाटील साहेब असतील, या सर्वांनी जे काम केलं ते काम पुढं चालवण्याच्या दृष्टीनं म्हणून आपणही काहीतरी करायला पाहिजे आहे. ते काम केलं तरच खऱ्या अर्थानं त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याचं फळ आपल्याला घेता येईल किंवा आपण मागू शकतो. त्याने किती महत्त्वाचं काम केलं, दुसऱ्या पिढीला तिसऱ्या पिढीला त्याचा फायदा झाला. आता आपण जे आता कार्यरत आहोत, आपण तशाच प्रकारचं काम केलं तर आपल्या पुढच्या 2-4 पिढ्यांसुद्धा याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. महेंद्र खडसेंनी सांगितल्याप्रमाणे ह्या विभागामध्ये अख्खं जग यायला लागले. इंटरनॅशनल एज्युकेशन अशा ज्या शिक्षण संस्था यायला लागलेल्या आहेत, प्रसिद्ध जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या. म्हणजे आपल्याला महेंद्र खडसे सांगितलं की आपली खडीची बोट फुटी अशी 4 नंबर खडी, 3 नंबर खडी नव्हती, क्रेशरची खडी नव्हती, 4 नंबर खडी ती त्या तिथून यायचं जायचं गव्हाण फाट्यावरनं इकडं म्हणजे अग्नी दिव्यच होतं. पाण्याचा हंडा मोर्चा काढावा लागला, रस्ता करता झगडावा लागला. झेडपीमधून काय ग्रँड मिळत नव्हते, पैसे मिळत नव्हते, पण भगतसाहेबांनी जिद्द सोडली नाहीत, त्यांनी मेहनत घेतली आणि त्याचा आज आपण पाहताना खरंच तुम्हाला सर्वांना समजलं असेल की भगतसाहेबांचं काम किती मोठं होतं. आणि आम्हाला ते बाळपणापासून बाळकडून मिळाल्या कारणानं आम्ही सर्वच मंडळी, रामशेठ हा त्यातला एक मोरके आहे, पण स्टेजवर आम्ही आहोत नाही, सगळे आम्ही तेच काम करणारे आहोत. आता जे दोन्ही आमदार त्याच रस्त्याने चाललेत आणि त्या दृष्टीने आता दोन्ही प्रोजेक्ट आपल्या हातात घेतलेत. जिथं उभं आहोत ही आता बघा, महापौर इथं आहेत, त्यांना माहिती आहे की सिडकोनं त्यांचे प्लॉट्स महापालिका हद्दीतील सिडको सोडायला तयार नव्हती. असते 1 प्लॉट 2 प्लॉट तो सभागृहांचा परेश ठाकूर पण आहे किंवा विरोधी पक्षनेते त्यावरचे प्रीतम पण आहेत आणि त्यावरचे सगळं पाहताय. तर अशा रीतीनं हे प्लॉट्स सिडकोनं आता खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपल्याला हँडओव्हर करायला पाहिजे. मग आता आपण ह्या प्लॉटचं भाडं आजचं सुद्धा आज आपण जे कार्यक्रम करतोय त्याचं भाडं आपण सिडकोला भरलंय. जागा कोणाची? आपली. गायरान, हे रे गायरान म्हणतात ना, गुरुचरण गायरान. किती एकर जागा, म्हणजे ह्या गव्हाण गावच्या 5 गावामधली शेकडो एकर जागा असेल सिडकोनं फुकटमध्ये घेतली, त्याचा काय पैसा नाही. देवस्थानच्या जमिनी फुकटमध्ये घेतल्या, त्याचे काही पैसे दिलेले नाहीत. या सगळ्या गोष्टी सिडको लाटायला बघतोय आणि इकडचा पैसा कुठं मुलुंडला, ठाण्याला, इकडं तिकडं आता करून आलं ते तिकडे गेलं. बरेचसे अशा पद्धतीनं इकडे देणग्या त्या ठिकाणी चाललेलं आहे. पण नशिबानं आपण कमीत कमी झगडतोय म्हणून इतकं ते आपल्याला मिळालंय आणि म्हणून आपण भांडून घेतलंय. हे प्लॉट अजून आपल्याला दिलेला नाही, आपण भराव करून मोकळे झालो. हा प्लॉट आपल्याला दिलेला नाही. हा इथे सुद्धा बाजूला जसे खड्डे आहेत, म्हणजे कमीत कमी 6-7 फूट, 5 फुटाच्या खाली नाहीच अजिबात. असं सगळं जे आहे हे वापरायला सुरुवात केली. आपण झाडं लावतोय, परवानगी नाही, ते लावतोय नाही, आम्ही काय चोरी करतोय रे. ग्रामपंचायत जर 4-4, 5 वेळा 2018ला, 20ला, 22ला, 24ला ठराव करून तुम्हाला वाटत असेल, लोकभावनेचा आधार आहे की नाही? तर त्याच्या दृष्टीने म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते भांडून मागाव्या लागतात.